राधे राधे. परत बरेच दिवसांनी मध्ये गॅप खूप पडते. कारण काही कधी-कधी आमच्याकडे प्रोग्राम्स असतात. कधी-कधी मी आता जे अ, अभ्यास करते त्याच्यावर पण जेव्हा एखादे प्रश्न येतात किंवा कुंडली वगैरे येते, तेव्हा मी त्याच्यावर पण जरा वेळ देते. त्यामुळे थोडा सॉरी मला वेळ मिळत नाही आहे. पण जसा वेळ मिळतो तसे मी नक्कीच व्हिडिओ टाकीन आणि टाकते. आज ना मी अगदी आपल्याला म्हणजे खूप म्हणजे मी जेव्हा ते सुरुवात करीन त्या व्हिडिओला तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की हो खरंच असं होतं. आपल्याला रोज काहीतरी होतंच म्हणजे कधी घसा दुखत असतो, कधी पाठ दुखत असते, कधी कंबर दुखत असते, किंवा डोकं दुखत असतं, डोळ्यातनं पाणी येत असतं. असं काही ना काही होत असतं. कानाला जरा प्रॉब्लेम असतो. तर त्यावेळेला ना पटकन एखादी गोष्ट करायला सुचत नाही. आपण लगेच काय एवढूशा तेवढीशा गोष्टीसाठी डॉक्टरकडे जात नाही. मग पटकन गोळी घेतो किंवा असं करतो. त्याच्यापेक्षा ना मी ॲक्युप्रेशर कोर्स केल्यामुळे मला त्याच्यावर जास्त विश्वास आहे. मी ते करत राहते त्यामुळे मला खूप फायदा होतो आहे. तर मी म्हटलं का ना मी शेअर करू. तर मी काही पॉइंट्स आहेत जे तुम्हाला सांगते. तुमचं जर डोकं जर दुखत असेल, तर आपण पटकन अमृतांजन किंवा लावतो किंवा एखादी गोळी फार हल्ली आपण घेतो नाही. म्हणजे आपण म्हणजे ठराविक वयातले घेत नाही, पण तरुण मुलांना वेळ नसतो ते करायला म्हणून ते पटकन गोळी घेतात. त्याच्याऐवजी तुमच्या ना पायाचे अंगठे असे जरा जरा वेळ दाबायचे, फिरवायचे आणि सोडायचे. म्हणजे असं दाबला समजा हा हा पायाचा अंगठा आहे. दाबून असा जरा हे करायचं, सोडायचं असं एक 15-20 वेळा करा. डोकं थांबतं. दोन्ही पायाचे अंगठे करा. सोपा उपाय आहे. बसल्या-बसल्या 2 मिनिटं पण लागत नाहीत हे करायला. घरात असाल तर दिवसातनं 3दा केलं तरी काहीही त्याचे अपाय होत नाहीत. समजा डोळे थकलेत, तेव्हा हे बोट दाबा. डोळ्याच्या ही जी बोटं आहेत ही दाबायची. कळलं की नाही? त्याने नंतर तुमच्या जर कानातनं आवाज येत असतील, तर हे बघा हे जे मागचं हाड आहे ना, तिथे असं करायचं आहे बघा. हे असं. म्हणजे काय टिनिटस किंवा असे हे असेल, तर ह्यानी भयंकर फरक पडतो. किंवा हे बघा ही जी खोबडी असते, ही आणि मागचं जे असंच जागा असते बघा इथे, तिथे हे असं गोल-गोल फिरवायचं. खूप फायदा होतो. कळलं की नाही? आणि हे तिसरं बोट आहे ना, हे असं-असं सोडायचं. एक बसल्या-बसल्या आपण उपाय करू शकतो. ह्याला वेळ लागत नाही याचा 4-5 दिवसात आपल्याला कधी थांबतं कळत नाही. त्यामुळे जेव्हा असं जर का होत असेल, अगदी जास्त झालं तर नक्की तुम्ही डॉक्टरकडे जा. पण अ, हे छोटे-छोटे उपाय खूप कामी येतात. ॲक्युप्रेशरवर तर माझा 100% विश्वास आहे. कारण त्या नसा असतात ना, ज्याच्यामुळे ब्लॉकेज होतो. त्या आपण प्रेशरने मोकळ्या करतो. काही नाही झालं तर डॉक्टर आहेतच. पण जर का ह्याने बरं झालं तर काय? तुमचं पोट बिघडलं असेल ना, तर हा पाय आहे. तर पायाच्या मध्ये असं गोल-गोल दाबायचं असं. सोडायचं, परत गोल-गोल दाबायचं. असं करायचं हे बघा. आता तुमच्या समजा हार्टला जरा म्हणजे कधी-कधी त्रास होतो, तेव्हा इथे पायाच्या खाली आहे, मी पायाचं तर दाखवू शकत नाही म्हणून मी हाताचं दाखवते. कळलं की नाही? हे बघा. वरच्या भागाला म्हणजे हा पायाचा वरचा भाग आहे, तर इथे असं जरा प्रेस करायचं. किडनीमध्ये कधी-कधी किडनीचं फंक्शन बरोबर होत नाही. डॉक्टर सांगतात, त्यांची औषधं घ्या, त्याच्याबरोबर पायाच्या मध्यभागी दाबा ना, असं जरा प्रेशर करा. करून तर बघा, याने अपाय नाही. तुमच्या टाचा दुखायचा तर सगळ्यांना प्रॉब्लेम असतो. बऱ्याच म्हणजे आमच्या वयाच्या 50शी नंतर बऱ्याच जणांचे ते कंप्लेंट असते. हल्ली तर तरुण वयांची पण असते, की टाच दुखते, टाच दुखते. तर आपलं सॉरी कंबर दुखते. तर टाच दाबून बघा. कंबर जर तुमची दुखत असेल, तर टाचांना असं हा हे समजा ही टाच आहे. अ, कशी दाखवू टाच? अ, तर टाचेचं असं असं सगळीकडनं ही टाच आहे समजा आता असं प्रेशर करून दाबायचं. खूप बरं वाटतं म्हणजे कंबर लगेच थांबते. दोन्ही टाचांना करा बसल्या-बसल्या. टीव्ही बघताना केलं तरी चालेल. करा 4-5 दिवस बघा. कारण मी स्वतःचा अनुभव आहे आणि मी जेव्हा-जेव्हा
काही वेळेला म्हणजे माझ्याकडे सोसायटीत तिकडे बायका यायच्या, त्यांना प्रॉब्लेम असायची. मी त्यांना जेव्हा जेव्हा हे सगळं सांगितलं आहे तेव्हा त्यांना फार फायदा झालेला आहे. त्यामुळे मॅडम खूप फायदा होतो. तर नक्की करून बघा. आता तुम्हाला झोप येत नाही, हे तर हल्ली प्रेशरमुळे, टेन्शनमुळे लोकांना आजकाल इतकं प्रत्येक गोष्टीचं टेन्शन आहे. त्यामुळे ते ही बघा, ही बोटं अशी एक झोपायच्या आधी 50 वेळा करा. खूप म्हणजे डोक्यातले विचार थांबून झोप येते, हे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला विचित्र विचित्र विचार येतात, चांगले वाईट सगळे येतात. कधी-कधी आपण एखादा, आता परवा ती न्यूज ऐकली, ते विमान किनारे झालं वगैरे. नाही म्हटलं तरी आपल्याला पण वाईट वाटतं. आपल्याला अरे बापरे! असं झालं आणि दिवसभर आपण अपसेट असतो की नाही. तसं ते माणूस माणूस आहे म्हणजे तो अशा गोष्टी ऐकल्यावर अपसेट होणारच. मग रात्री तेच विचार डोक्यात आले तर झोप येत नाही. असं काही असेल तेव्हा हे करून बघा. हे साधारण 50 वेळा करा. झोपल्याशिवाय केलं तरी चालतं. त्याला काय अटी-तटी काही नाही. तुम्हाला माहिती आहे का, आपली ही करंगडी, हे सगळे ना, आपले सगळे शरीराचे जे केंद्रबिंदू हे पायात, हातात आणि कानात असतात. हे कान बघा, हे बाळाचं, आपल्या म्हणजे आईच्या पोटात जेव्हा बाळ असतं तेव्हा त्याचं डोकं खाली असतं. तर हे डोकं आणि हे पाय, हे डोकं आणि हे पाय, हे बघा, हे डोकं आणि हे पाय आहेत की नाही. त्यामुळे सगळे केंद्रबिंदू आपले जे असतात ते हातात, पायात आणि कानात असतात. हे बघा, असे रोज 5 मिनटं जरी ही सगळी बटणं दाबायची म्हणजे सगळ्यालाच क्युअर येतो. तुमचे सगळे हात, पाय, जे काय आजार आहेत ते सगळे बरे होतात. हे बघा, असं नक्की हाताला करा. हाताला नाही तर कानाला, हे हे सगळे पॉईंट कानात आहे. ते बघा, हा पॉईंट दाबा, हा पॉईंट दाबा. ॲक्युप्रेशर हे अत्यंत चांगलं आहे, ज्याच्यामुळे काही साईड इफेक्ट्स नाहीत आणि आपण कधीही कुठेही बसल्या-बसल्या करू शकतो. त्यांनी काही अपाय होत नाही. आता आपण टी व्ही बघताना हे असे बोटं हे करायचे, बोटावरचे सगळे म्हणजे जे अवयवांचे केंद्रबिंदू बोटात असतात, ते आपोआप उद्दीपित होतात, ते ॲक्टिव्ह होतात आणि तिथे रक्ताभिसरण चांगलं चालू जात होतं आणि त्याचमुळे आपल्याला बरं वाटतं. तर नक्की हे सगळं करून बघा. बसल्या-बसल्या करा, घरी टी व्ही बघताना करा. हे जे मी झोपायचा उपाय सांगितला, हा अगदी तसा बरेच आहे. तिथे दाबलं की पण होतं, करंगीने असं केलं. पण मी हा एक म्हणजे प्रत्येकाचे भरपूर उपाय देतात ॲक्युप्रेशरमध्ये. तर मी साधारण जे मी करते ते करते. आणखीन ना, ज्यांना डायबेटीस आहे, मला आहे म्हणून मी सांगते. डायबेटीसवाल्यांना पाय ना असे एक 25 वेळा करा. पाय म्हणजे पाऊलं, पाऊलं अशी आणि हे असं. हे अत्यंत चांगलं आहे. कारण मी जेव्हा करायला लागले, तेव्हा त्यानंतर ब्लड टेस्ट केली, अगदी लॅबच्या लोकांना बोलवून केली. तर माझं एकदम नॉर्मल आलं ब्लड, डायबिटीस. त्यामुळे मला असं अगदी कळकळीने सांगायला पाहिजे, की ज्यांचं असं होतंय त्यांनी हे करून बघायला हरकत नाही. तर नक्की करून बघा. राधे राधे.